नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. एकेकाचा रतन खत्री बनू पाहतोय की काय कराडचा आका. तालुक्याच्या मटक्याचा बेताज बादशाह. आकाला तर 10-12 कारवाया सोडल्या तर आकाच्या शीशमहलात जाऊन कोणी लावू शकत नाही आकाला धक्का. कारण आकाने प्रत्येकाच्या वजनाचे पाकिट देऊन सगळ्यांना लावलाय धक्का. सध्या कराड शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये मटकाबुकीचे जाळे पसरलेले दिसत असून आज माय मराठी टीव्हीने कराड शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये फेरफटका मारला असता अचंबित करणारे व धक्कादायक दृश्य समोर आले. कराड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भाजी मंडई पोलीस चौकीच्या अगदी बाजूला हाकेच्या अंतरावर खुलेआमपणे मटकाबुकीच्या टपऱ्या आपण या छायाचित्रात पाहू शकता. एकीकडे भाजी मंडई पोलीस चौकी आणि एकीकडे आहेत या मटक्याच्या खुल्या टपऱ्या. आणि आश्चर्याची बाब म्हणजे नेहमीप्रमाणेच या भाजी मंडई पोलीस चौकीला टाळे पाहावयास मिळाले. अपवाद वगळता दिवसातून काही तासच ही चौकी उघडी दिसते आणि या चौकीच्या हाकेच्या अंतरावरती खुलेआमपणे मटक्याच्या टपऱ्या सुरू आहेत. याच भाजी मंडई परिसरात कितीतरी महिला भाजी खरेदी करण्यासाठी येत असतात. अनेक वेळेला या ठिकाणी मोबाईल चोरी, पाकिटमारी होत असते. यातच मटक्यामध्ये पैसे हरल्यानंतर एखादा सहजच मटका खेळण्याकरिता पाकिटमारी करू शकतो. आता यानंतर पुढील धक्कादायक बाब अशी की माय मराठी टीव्हीने वारंवार प्रसिद्ध केलेल्या वृत्ताद्वारे दाखविल्या गेलेल्या मटक्याच्या टपऱ्या पुन्हा आहे त्याच ठिकाणी थाटामाटाने सुरू. शालिमार लॉज समोर, एसटी स्टँड, नवग्रह मंदिर परिसर, एसटी स्टँड भिंतीलगत, जिल्हा व सत्र न्यायालय परिसर, सिटी पोस्ट ऑफिस लगत, टाउन हॉल शेजारी पुन्हा याच टपरीधारकांनी दिमाखात आणि थाटामाटात मटकाबुकी घेणे सुरू केले आहे. आम्ही हे पुराव्यासह आपणास दाखवत आहोत. ओगलेवाडी पोलीस दूरक्षेत्राच्या हाकेच्या अंतरावरती हा मटका टपरी बहादर पहा. माय मराठी टीव्हीने चित्रीकरण सुरू केले आणि लागला टपरी बंद करायला. तसेच पुढे कृष्णा कॅनालवरून कराड शहरात प्रवेश करताना कृष्णा नाक्यावरची ही दृश्य पहा. इथल्या टपरीवरती तर चक्क महिला देखील दिसून आल्या आणि ते देखील मटका खेळायला. होऊ दे धिंगाणा. आता या पुढील छायाचित्र पहा. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मलकापूर पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावरती ढेबेवाडी फाट्यावरील ही दृश्य. अगदी बिनधास्तपणे येथे देखील मटकाबुकी घेतला जातो. आणि हो, कोणीतरी म्हणतंय की मटका संपूर्ण कराड तालुक्यातच बंद आहे. तर मग माय माऊली, आजच्या तारखेचे मटकाबुकीचे चिठ्ठ्यांचे हे घ्या ताजे पुरावे. एकंदरीतच आज आम्ही फक्त 5% मटक्याच्या टपऱ्या आपणास दाखवत आहोत. पण वास्तविक पाहता कराड शहरासह तालुक्यामध्ये 300च्या वरती या अवैध व्यवसाय करणाऱ्या मटक्याच्या टपऱ्या अगदी थाटामाटात आणि दिमाखात उभ्या आहेत. हे चित्र पाहिल्यानंतर असे समजावे का की मलकापूर पोलीस चौकी, ओगलेवाडी पोलीस चौकी, भाजी मंडई पोलीस चौकी येथील अधिकारी व कर्मचारी वरिष्ठांची दिशाभूल तर करत नाहीत ना. तसेच कराड शहर पोलीस ठाण्याचे, कराड तालुका पोलीस ठाण्याचे डीबीचे अधिकारी नेमके करतात काय? जाणून बुजून मटका व्यावसायिकाकडे दुर्लक्ष केल्यासारखा प्रकार का पाहावयास मिळत आहे? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. प्रत्येक वेळेला प्रसिद्धी माध्यमाद्वारे हे चित्र दाखविण्याची वेळ येऊ नये. पुढील बातमीपत्रात थोड्याच वेळात पहा. अवैध दारू विक्री, अवैध ताडी विक्री कराड शहरासह तालुक्यामध्ये कशा जोमाने सुरू आहे.